Neural control and coordination. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय? न्यूरॉन्स मार्फत काय करायचं? कंट्रोल करायचं आहे आणि कोऑर्डिनेशन म्हणजे मेंटेन करायचे. ती सिस्टीम जी आहे ती आपली नर्वस सिस्टीम ती मेंटेन करायची. तर या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत? न्यूरल सिस्टीम बघणार आहोत. एक 2 नंबरचं काय? न्यूरल सिस्टीम, ह्यूमन न्यूरल सिस्टीम एक बघणार आहोत न्यूरल सिस्टीम मध्ये. 3 नंबर काय बघणार आहोत आपण ह्या चॅप्टरमध्ये की neurons such as the structural and functional unit आहे न्यूरल सिस्टीमचं. तर त्याचं फंक्शन काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघणार आहोत. सेंट्रल नर्वस सिस्टीम बघणार आहोत. पुन्हा त्यानंतर रिफ्लेक्स ॲक्शन अँड रिफ्लेक्स आर्ट हे, आणि त्यानंतर सेन्सरी रिसेप्शन अँड द प्रोसेसिंग म्हणजे आईज आणि जे आईज व हे आपला इयर आहे याचं फंक्शन काय आणि आपल्यामध्ये सेन्सरी ऑर्गन कोणते ते बघणार आहोत. तर बघा पहिल्या, as you know that the function of the organ and organ system in our body must be coordinated to maintain homeostasis. homeostasis आपल्या बॉडीमध्ये मेंटेन करायचं आहे. ती कोण करते? कोऑर्डिनेट करते ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीमने ती कोऑर्डिनेट केलं जाते. तर कोऑर्डिनेशन काय? कोऑर्डिनेशन ही इज द प्रोसेस through which the two or more organs interact करतात. दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऑर्गन इंटरॅक्ट करतात and complete the function of the complement the function of the one another आणि एकमेकाचे फंक्शन म्हणजे कोऑर्डिनेट करण्यासाठी मदत करतात. फॉर एक्झाम्पल आता बघा, फिजिकल एक्सरसाइज करतात आपण जी एनर्जी डिमांड इन्क्रीज, एनर्जी डिमांड काय होती? त्यामध्ये इन्क्रीज होती. मेंटेनिंग द इन्क्रीज मस्क्युलर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज केल्यामुळे मस्क्युलर ऍक्टिव्हिटी आपण काय करतो? इन्क्रीज करतो. त्यामुळे काय होते? एनर्जी डिमांड आपली वाढत जाते. सप्लाय ऑक्सिजनचा सप्लाय पण आपल्याला काय करतो? त्यामुळे इन्क्रीज करावं लागते. इन्क्रीज इन सप्लाय ऑफ ऑक्सिजन नेसेसरी टू इन्क्रीज इन रेट ऑफ रेस्पिरेशन इन्क्रीज करावं लागते. हार्टबीट इन्क्रीज करते, त्यामुळे इन्क्रीज इन ब्लड फ्लो इन्क्रीज करते. त्यामुळेच द फिजिकल एक्झिस्टन्स इज स्टॉप फिजिकल एक्झिस्टन्स काय होते? स्टॉप केला. आपण समजा एक्सरसाइज काय केली? स्टॉप केली. द ऍक्टिव्हिटी ऑफ द नर्व्स, लंग्स अँड द हार्ट, किडनी ग्रॅज्युअली रिटर्न टू देअर नॉर्मल कंडिशनला येते. बाकीच्या सगळ्याच्या कंडिशन. दस द फंक्शन ऑफ द मसल, lungs, heart, blood vessel, kidney, and other organ coordinate while the performing physical exercise. Our body is a neural system and endocrine system jointly काय करते? कोऑर्डिनेट काय करते? jointly coordinate, integrate all the activity of the organ. So function as synchronized. function काय त्यांचं? synchronized fashion मध्ये ते काय करते? आपल्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट आणि इंटिग्रेट करते. न्यूरल सिस्टीम प्रोव्हाइड काय करते? न्यूरल सिस्टीम असते ना ती काय करते? ऑर्गनाइज नेटवर्क प्रोव्हाइड करते. काय? पॉइंट टू पॉइंट जंक्शन, क्विक कोऑर्डिनेशन करते. क्विक कोऑर्डिनेशन करायला मदत करते. एंडोक्राइन सिस्टीम प्रोव्हाइड केमिकल इंटिग्रेशन. एंडोक्राइन काय करते? एंडोक्राइन सिस्टीम केमिकल इंटिग्रेशन प्रोव्हाइड करते. काय मार्फत? हार्मोननुसार. हार्मोननी ती कोऑर्डिनेट करते. In this chapter, we will be discuss about the neural system in humans mechanism. Neural system human ची कोणत्याचं काय mechanism काय आहे? Like the transmission of the nerve impulse transmit करायचे. Impulse conduction across synapse structure असते त्याच्या across impulse conduction करणे. Physiologically and reflex action. Physiology of the reflex action म्हणजे आपलं जी एखाद्याला रिप्लेस करतो ती रिप्लेस करण्याची जी सिस्टीम असते ती आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर त्यानुसार आता बघा न्यूरल सिस्टीम आपण पहिल्यांदा बघू. न्यूरल सिस्टीम काय? आता न्यूरल सिस्टीम ऑफ द ॲनिमल कायपासून कंपोज केली जाते? न्यूरॉन्स. न्यूरॉन्स काय करतात? तर डिटेक्ट करतात सिग्नल, रिसीव्ह करतात आणि ट्रान्समिट डिफरंट काइंड ऑफ द स्टिम्युलाई जे आपण एखाद्या न्यूरॉनला दिलं, समजा आपल्याला बॉडीला एखाद्या जागेवर स्टिम्युलस भेटला तर आपण ती डिटेक्ट करणं, रिसीव्ह करणं आणि ट्रान्समिट करणं न्यूरॉनचं काम असतं. द न्यूरल ऑर्गनायझेशन इज व्हेरी सिम्पल इन अ लोअर इनव्हर्टिब्रेट.
सिंपल असते. कोणामध्ये लोअर इन्व्हर्टेबल. फॉर एक्झाम्पल हायड्रामध्ये काय असते, कशाचं बनलेलं असते, नेटवर्क ऑफ न्यूरॉनचं हायड्रामध्ये बनलेलं असते. काय ही न्यूरल सिस्टीम, नेटवर्क ऑफ न्यूरॉनचे. न्यूरल सिस्टीम इज बेटर ऑर्गनाइज कोणामध्ये आता इन्सेक्टमध्ये बेटर ऑर्गनाइज्ड आहे. तर ब्रेन इज प्रेझेंट अलॉंग विथ द नंबर ऑफ गँगलिया. नंबर ऑफ गँगलिया कोणामध्ये इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असतात ब्रेनमध्ये. आणि न्यूरल टिश्यू पण असतात. इन्व्हर्टिब्रेट इन्व्हर्टिब्रेट द वर्टिब्रेट हॅव अ मोर डेव्हलप्ड न्यूरल सिस्टीम. वर्टिब्रेटमध्ये तर यांच्यापेक्षा आणि डेव्हलप न्यूरल सिस्टीम असते डेव्हलपमध्ये. तर ह्युमन न्यूरल सिस्टीम आपण बघणार आहोत. ह्युमन न्यूरल सिस्टीम मध्ये काय होते आणि काय पार्ट पडतात. ह्युमन न्यूरल सिस्टीम इज डिवाइडेड इन टू पार्ट मध्ये. दोन पार्ट मध्ये ह्युमन न्यूरल सिस्टीम डिवाइड होते. एक असते काय CNS एक असते आणि दुसरा असते PNS. CNS म्हणजे काय सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS पेरिफेरल नर्वस सिस्टीम. CNS काय इन्क्लूड करते ब्रेन. CNS मध्ये काय येते ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. इन द साइट ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. इन्फॉर्मेशन काय करते प्रोसेस करण्याची, प्रोसेसिंग अँड कंट्रोल करायचे काय इन्फॉर्मेशन. PNS काय करते, PNS काय म्हणजे कंप्राइज करते ऑल द नर्व्स ऑफ द बॉडी असोसिएटेड विथ द CNS. नर्व्स ज्या CNS सोबत असोसिएटेड आहेत ते कंप्राइज करते. जसे की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे CNS मध्ये असते. द नर्व फायबर्स ऑफ द PNS. नर्व फायबर असते PNS मध्ये, ती काय दोन आहेत. एक असते ॲफरंट फायबर आणि दुसरं असते ती इफरंट फायबर. तर हे दोन नर्व फायबर्स आपल्याला PNS सिस्टीम मध्ये बघायला भेटतात. तर त्यानुसार ॲफरंट नर्व फायबर ट्रान्समिट्स इम्पल्स फ्रॉम द टिश्यू टू ऑर्गन टू CNS. ॲफरंट काय करतात आता, ॲफरंट असताना ॲफरंट नर्व फायबर ते काय करणार फ्रॉम कुठून आता टिश्यू टिश्यू ऑर ऑर्गन टू CNS. म्हणजे काय करायला लागलं आपल्या मेंदूकडे म्हणजे ब्रेनकडे सिग्नल घेऊन यायला काम कोण करते ॲफरंट नर्व फायबर PNS च्या सिस्टीमचा पार्ट आहे. आणि इफ्रंट काय करायला लागला बघा, इफ्रंट काय रेग्युलेटरी इम्पल्स फ्रॉम द CNS करून कुठं झालाय कॉन्सर्न पेरिफेरल टिश्यू ऑर ऑर्गन. म्हणजे काय करायचं ब्रेन कडून आपल्या तो सिग्नल कुठं यायला लागलाय बॉडी पार्ट कडून यायला लागलाय कोण ॲफरंट. आणि इफ्रंट आणि ॲफरंट काय करतो बॉडी पार्ट कडून ब्रेन कडून नेण्याचं काम करतो ॲफरंट. तर काय होतं आता PNS इज डिवाइडेड इंटू टू डिव्हिजन मध्ये. PNS काय आणि डिव्हिजन करते कोणची सोमॅटिक न्यूरल सिस्टीम एक असते आणि ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टीम एक असते. तर बघा सोमॅटिक न्यूरल सिस्टीम मध्ये काय येतं आता रिलेज इम्पल्सेस फ्रॉम द CNS टू स्केलेटल मसल. आपल्याला म्हणजे आपल्याला माहिती आहे आता मी काय करेन PNS चा पार्ट आहे म्हणजे काय करणार आहे ब्रेन कडून बॉडी सिग्नल नेणार. CNS करून स्केलेटल मसल कडे सिग्नल न्यायला लागले. वाईल द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय करते आता इट ट्रान्समिट इम्पल्स फ्रॉम द CNS करून इन्व्हॉल्व्हेंटरी ऑर्गन मध्ये आणि स्मूथ मसल मध्ये यांच्याकडे सिग्नल नेण्याचे काम कोण करते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक आता ऑटो आपल्याला काय लागणार आहे इन्व्हॉल्व्हेंटरी ऑर्गन आणि स्मूथ मसल. तर ऑटोनॉमिक आपल्याला काय म्हणायला लागेल तिथं कारण की आपल्या तिथं कोऑर्डिनेशन नाहीच ना. तिथं जर आपलं कोऑर्डिनेशन म्हणजे आपलं कंट्रोल असतं त्याच्यावर तर आपण सोमॅटिक नर्वस सिस्टीमने आपण तिथं कंट्रोल केलं जात असतं. पण ही काय ऑटोनॉमिक म्हणजे स्वतः झालं पाहिजे. ते स्वतः होते म्हणून तिथं काय होते स्मूथ मसल बी आपल्याला माहिती इन्व्हॉल्व्हेंटरी असतात फ्युजिफॉर्म अनब्रँच्ड. त्यामुळे तिथं इन्व्हॉल्व्हेंटरीला आणि स्मूथ मसलला काय होते ऑटोनॉमिक म्हणजे स्वतः नियंत्रित करण्याची गरज असते. त्यामुळे तिथं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आणि सोमॅटिक म्हणजे स्केलेटन मध्ये आपल्याला माहिती की आपण स्केलेटनला आपल्या मनानुसार मूव्ह करू शकतो ऑफ द बॉडी. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज फर्दर क्लासिफाईड काय मध्ये होती ऑटोनॉमिक सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक ह्यामध्ये दोन मध्ये कन्वर्ट होती. ऑटोनॉमिक म्हणजे आता सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक बी एक प्रकारचे कसे जातं बघा
रिफ्लेक्स ॲक्शनच मध्ये मोड मोड म्हणजे याचा कन्वर्ट केला जाऊ शकते. कारण की सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथिक आपल्याला माहिती हे आपण ह्यांचं कंट्रोल करू शकत नाही सिम्पॅथिक आणि पॅरासिम्पॅथिक, कारण की हार्मोनवर डिपेंड केलं जाते. हार्मोन इन्क्रीज लेवल झाली तर काय इन्क्रीज होते, सिम्पॅथेटिक किंवा पॅरासिम्पॅथेटिक हे दोन्हीपैकी काही घेऊ शकते. वर केलं ॲसिटाइल कोलिन पॅरासिम्पॅथेटिक साठी ही असते, रिस्पॉन्सिबल असते. तर त्यानुसार म्हणून ऑटोनॉमिक सिस्टीममध्ये वापरला जाते. तर काय असते, विसरल नर्वस सिस्टीम म्हणून एक असते. द पार्ट ऑफ द पेरिफेरल नर्वस सिस्टीम, पेरिफेरलचा पार्ट आहे दॅट कंप्राइज द होल कॉम्प्लेक्स ऑफ द नर्व. कॉम्प्लेक्स ऑफ द नर्व सगळ्या कॉम्प्लेक्सच्या नर्वचा मेन असते. फायबर्स, गँग्लिया, प्लेक्सस by which the travel from the CNS central nervous system to viscera म्हणजे विसरल ऑर्गनकडे ह्याला पाठवण्याचं काम करते विसरल नर्वस सिस्टम. विसरा इज द विसरास टू द सेंट्रल नर्वस सिस्टम, दोन्हीकडे पाठवण्याचं काम करते. काय म्हणते, द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द विसरा अँड फ्रॉम द विसरा टू सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे दोन्हीकडे कोऑर्डिनेट करण्याचं काम करते. तर आता ह्यामध्ये काय झालंय, पहिल्यांदा झालाय CNS. आता पेरिफेरल नर्वस सिस्टम, आता आपल्या ह्युमन नर्वस सिस्टीमचे काय झालं, नर्वस सिस्टीमचं पुन्हा दोन पार्ट पडले. काय, CNS एक पडलाय, पहिला होता CNS, पुन्हा PNS. CNS मध्ये काय होते, ब्रेन एक होता आणि स्पायनल कॉर्ड एक होता. आणि PNS मध्ये काय होतं, ॲपराटिक फायबर येतात. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आणि इथं काय सोमॅटिक नर्वस सिस्टीम ही कोणाला, स्केलेटल मसलला, कारण की ह्याच्यावर कंट्रोल असते. आणि ऑटोनॉमिक म्हणजे स्वतः नियंत्रित करण्यासाठी स्मूथ मसल, आणि इकडं काय मध्ये आणि स्मूथ मसल आणि इनव्हॉलंटरी ऑर्गन आणि व्हॉलंटरी ऑर्गन कडे नेण्याचं काम ही सोमॅटिक करते. पुन्हा सोमॅटिक मध्ये बी आणि ऑटोनॉमिक नर्व मध्ये बी ऑटोनॉमिकचे अनेक काय प्रकार पडतात. त्यामध्ये याला डिवाइड होऊन काय म्हणते, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला डिवाइड करून काय व्हायला लागला, पॅरासिम्पॅथिक आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आणि ह्याचाच एक आणि तिसरा एक पार्ट म्हणून वापरला जाते विसरल म्हणून ओळखला जाते. ही फ्लो चार्ट म्हणजे नॉर्मल फ्लो चार्ट बनवल्यासारखा. त्यानुसार आता बघा आपण बघू न्यूरॉन अँड द स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट. न्यूरॉन आहे माहिती आपल्याला न्यूरल सिस्टीमचं. तर काय बघा, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे हे. स्ट्रक्चर कंपोज ऑफ द 3 पार्ट. किती पार्ट आहेत यामध्ये, आता 3 पार्ट आहेत. नेमली सेल बॉडी एक असते, डेंड्राइट एक असते आणि एक्झॉन एक असते. तर यामध्ये सेल बॉडी ही एक पार्ट आहे, डेंड्राइट, आणि थर्ड पार्ट कोणता आहे, आता थर्ड पार्ट आहे ते एक्झॉन. असे 3 पार्ट झाले आहे. सेल बॉडी कन्सिस्ट ऑफ द सायटोप्लाझम. सेल बॉडी मध्ये काय असणार आहे, आता सायटोप्लाझम, टिपिकल सेल ऑर्गेनेल जसे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, राइबोसोम. सर्टन ग्रॅन्युलर बॉडीज काय म्हणते त्याला, निझल ग्रॅन्युल म्हणजे राइबोसोम सारखं स्ट्रक्चर असते. शॉर्ट फायबर्स असतात विच इज ब्रांच रॅपिडली इन प्रोजेक्टेड आउट सेल बॉडी. त्याला काय म्हणतात, आता निझल ग्रॅन्युल ह्यांच्यामध्ये बी असतात, कॉल्ड ॲज द डेंड्राइट. त्याला डेंड्राइट म्हणतात. 3 fibers transmit impulse outwards to cell body. The axon fiber along with the long fiber distal end which is branched. Each branch काय करते, टर्मिनेट करते काय म्हणजे बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे. त्याला काय म्हणाले, सिनॅप्टिक नोब म्हणते त्या. विच पजेस द सिनॅप्टिक वेसिकल त्याच्यामध्ये असते. ती काय सिनॅप्टिक वेसिकल केमिकल त्याच्यामध्ये असते, त्याला काय म्हणते, न्यूरो ट्रान्समीटर म्हणते. एक्झॉन ट्रान्समीटर नर्व इम्पल्स अवे फ्रॉम. एक्झॉन काय करते, अवे फ्रॉम सेल बॉडी पासून दूर न्यायचं काम कोण करते, सिग्नलला एक्झॉन करते. तर टू न्यूरो ट्रान्समीटर जंक्शन, न्यूरो मस्क्युलर जंक्शन पर्यंत नेण्याचं काम थ्रू सिनॅप्स कोणाचं काम आहे, एक्झॉनचं. बेस्ड ऑन द नंबर ऑफ एक्झॉन आणि डेंड्राइट यांच्या नंबरवर त्यांचे काय प्रकार पडतात.
तीन टाईप मध्ये त्यांना डिवाइड केलं असते. एक असते, एकमध्ये काय होते, एक मध्ये होते त्याला मल्टीपोलार न्यूरॉन असते, तर दुसऱ्यामध्ये बायपोलार न्यूरॉन असते आणि तिसऱ्यामध्ये युनिपोलार न्यूरॉन असते. तर त्यानुसार त्या टाईपनुसार आता तीन मध्ये डिव्हिजन झालेले आहे. तर त्यामधला पहिला बघू पोलर, मल्टीपोलर. त्यांच्यामध्ये काय असते, वन एक्झॉन असते आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त डेंड्राइट असतात. कुठं होते, सेरेबल कॉर्टेक्स. आपल्याला माहिती आहे आता सेरेब्रम हा ब्रेनचा पार्ट आहे, आपण बघणारच पुढे. ब्रेनचा पार्ट आहे म्हणजे म्हणल्यावर इथं जास्त करून जास्त न्यूरॉन असले पाहिजेत आणि ब्रांचिंग पाहिजे, म्हणून इथं काय झालं, सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये जास्त न्यूरॉन पाहिजेत म्हणून, आणि जास्त त्यांच्यामध्ये डेंड्राइट सिग्नल कनेक्ट करण्यासाठी पाहिजे ब्रेन, म्हणून हा मल्टीपोलर ब्रेन आहे. बायपोलर न्यूरॉन आपण आईमध्ये बघत असतो की वन एक्झॉन वन डेंड्राइट, आणि बायपोलर आपण तिथंच बघत असतो गँग्लिऑनिक सेल, बायपोलर रिजन. ही तीन कुठं असतात, तीन रिजन असतात. तर रिसेप्टर सेल ही सगळे आईज मध्ये असते. मग बायपोलर रिजन ही कुठं होते, आईज, रेटिना ऑफ आईज मध्ये फाउंड होते. आणि युनिपोलर रिजन म्हणजे आपल्याला ध्यानात ठेवा, वनचा एक्झॉन असते, याच्यामध्ये डेंड्राइट ऍब्सन्स असते. ही कुठं एम्ब्रॉनिक स्टेज मध्ये फाउंड केला जाते. देअर आर द टू टाइप्स ऑफ द एक्झॉन. एक्झॉन किती, दोन टाइपचे आहेत. एक असते मायलिनेटेड आणि दुसरा असते ती नॉन मायलिनेटेड असते. मायलिनेटेड नर्व फॉर आर द शॉन सेल, विच विच शॉन सेल जर असले ती मायलिनेटेड असते. विच फॉर्म द मायलिन शीट, मायलिन शीट फॉर्म करतात अराउंड द एक्झॉन. एक्झॉनच्या भोवती अवतीभोवती काय करते ती मायलिन शीट फॉर्म करतात. गॅप जे असते त्या दोन मायलिन शीटच्या मध्ये थोडे थोडे गॅप असतात, त्यांना काय म्हणतात, नोड ऑफ रॅनवियर असे त्यांना म्हणले जाते. मायलिनेटेड नर्व फायबर नोड, मायलिनेटेड नर्व फायबर कुठे होते फाउंड, स्पायनल कॉर्ड आणि क्रॅनियल नर्व मध्ये, स्पायनल आणि क्रॅनियल नर्व मध्ये काय होते मायलिनेटेड नर्व फायबर. आणि अनमायलिनेटेड कुठे फॉर्म व्हायला लागले तर एनक्लोज्ड बाय द, ही श्वान सेल एनक्लोज केले जाते. डो नॉट फॉर्म अ मायलिन शीट, मायलिन शीट फक्त नसते यांच्यामध्ये. ही कॉमनली फाउंड कुठे होते, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम. ही पुन्हा दोन मध्ये म्हणजे पीएनएस मध्ये फाउंड होत नाही, फाउंड होते अनमायलिनेटेड, मायलिनेटेड नसते तिथं. म्हणजे हे झालं आपलं आता न्यूरॉनचं स्ट्रक्चर. तर न्यूरॉनचं स्ट्रक्चर आपण इथं डायग्राम मध्ये दिले तसं बघून घेऊ. तर न्यूरॉनच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, पहिल्यांदा ही झाली, ही ब्रांचिंग जी आपण पहिल्यांदा डिस्क्राईब केलेली ही झाली, ही डेंड्राइट झाले. ही याच्यामध्ये जी ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे म्हणजे डॉट 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 आहेत ना, ती निझल ग्रॅन्युल. ही झाली सेल बॉडी, ही झालं न्यूक्लियस, यांचं ही न्यूक्लियस. आणि ही जी शॉन सेल आहे ह्याला म्हणते शॉन सेल. ब्लॅक कलरने जी डिनोट केलेली तुम्ही मार्कर म्हणजे पेन ही करतोय तिथं बघा, ही झाली शॉन सेल. ही झाला एक्झॉन, ही तोर झाला, ही इथून एवढा ही एक्झॉन झाला. इथून ही डेंड्राइट झाली म्हणून सांगितलं मॅम. आणि पुन्हा ही सेल बॉडी ही एवढी झाली. एक्झॉन झाल्यावर ही पुन्हा ही मायलिन शीट, ही वर जी कव्हरिंग जी असते ती झाली मायलिन शीट. आणि ह्या मायलिन शीटच्या मध्ये गॅप आहे बघा, मायलिन शीटच्या मध्ये जो गॅप आहे म्हणजे आता ही कन्वर्ज व्हायला लागले इथं, कन्वर्ज व्हायला लागले, ते गॅप जे तयार व्हायला लागला ह्याला म्हणतात नोड ऑफ रॅनवियर. आणि ही जी लोब्स मधनं, ही लोब्स जी आहेत म्हणजे आपण बघितलेलं बल्ब लाईक स्ट्रक्चर, ही सिनॅप्टिक लोब असते, त्यांच्यामध्ये सिनॅप्टिक वेसिकल असते, त्यांच्यामध्ये केमिकल असते. कोणचं, त्याला काय म्हणतात, न्यूरो ट्रान्समीटर. एक्झॉन टर्मिनल म्हणजे काय, सिनॅप्टोनॉमिक कॉम्प्लेक्स, सिनॅप्टिक नोब म्हणतात. आता आपण बघणार आहोत पुढला पार्ट जो काय आहे जनरेशन ऑफ द अँड द कंडक्शन ऑफ द नर्व इम्पल्सेस. न्यूरॉन्स, न्यूरॉन्स काय एक्साइटेबल सेल आहेत. आता न्यूरॉन्स मध्ये काय एक्साइटेबल सेल आहेत. काय काय बरेच नर्व सेल येतात, नर्व सेल मध्ये एक्साइटेबिलिटी नसते, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन हे कॅरेक्टरिस्टिक असते. बिकॉज ऑफ द मेंबर्स आर द पोलराइज स्टेट मध्ये यांचे मेम्ब्रेन असतात.
Why do you know that why the membrane are the neuron are the polarized म्हणजे ह्या जे न्यूरॉन असतात त्यांचं मेम्ब्रेन काम पोलराइज आपल्याला माहिती आहे. तर डिफरंट टाइप ऑफ द आयन चॅनल यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यामध्ये न्यूरॉन मेम्ब्रेन मध्ये ही प्रेझेंट असते डिफ्यूज मध्ये. दिस आयन आर चॅनल आर सेलेक्टिव्हली परमेबल. पहिल्यांदा इथे काय होतं सेमी परमेबल होतं पण आता सेलेक्टिव्हली परमेबल सगळीकडे म्हणजे इन्साइट मध्ये कव्हर करण्यात आले. टू डिफरंट आयनलाही सेलेक्टिव्हली परमेबल आहेत म्हणजे जसे आपण सोडियम पोटॅशियम कुठं बघत असतो ट्रान्सपोर्ट आणि प्लांटमध्ये बघत असतो. वेन द न्यूरॉन्स आर नॉट कंडक्टिंग कंडक्ट करत नाही न्यूरॉन त्यामध्ये काय म्हणते रेस्टिंग कंडिशनला असते. एक्झॉम मेंबर कसं असते मग त्या कम्पेअर्ड मोर परमेबल टू पोटॅशियमला असते त्या टाइमला. नियरली इम्परमेबल कोणाला असते नियरली इम्परमेबल म्हणजे सोडियम आयनला असते. सिमिलरली द मेम्ब्रेन इज impermeable to negatively charged ion. Impermeable कोणासाठी negatively charged protein present in the exoplasm म्हणजे एक्झॉन मध्ये के प्लस आणि निगेटिव्ह चार्ज एका साईडला जास्त असेल आणि पॉझिटिव्ह चार्ज प्रोटीन आणि Na प्लस एका साईडला जास्त असतील म्हणजे आउटसाइडला. Consequently, exoplasm inside contain high concentration of the exoplasm मध्ये काय high concentration of the K plus असेल आणि निगेटिव्हली चार्ज प्रोटीनचा असेल. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द Na प्लस चं लो कॉन्सन्ट्रेशन असेल. जस्ट कॉन्सेप्ट द फ्लुइड आउटसाइडला काय असेल एक्झॉन कंटेन लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द के प्लस आणि हाय कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असेल हाय असेल ती Na प्लस. दस फॉर्म द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ह्याच्यामध्ये फॉर्म होते. दिस ionic gradient across the resting membrane maintained by the active transport. आयनिक ग्रेडियंट मेंटेन करायचं म्हणल्यावर काय करायला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करायला लागेल बाय द सोडियम पोटॅशियम पंप आला की आपल्याला माहिती ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट तिथं रेस्पॉन्सिबल असते. विच ट्रान्सपोर्ट 3Na प्लस बाहेर पाठवते आणि 2K प्लस काय करते इनसाइडला त्या एक्झोप्लाझ्म मध्ये घेते. ॲज अ रिझल्ट ऑफ द आउटर सरफेस काय व्हायला लागली एक्झोप्लाझ्म मेम्ब्रेनची पॉझिटिव्हली चार्ज व्हायला लागली ना. Na प्लस जास्त बाहेर व्हायला लागला आणि पॉझिटिव्हली चार्ज आणि इनर सर्फेस जी व्हायला लागली ती व्हायला लागली बिकम निगेटिव्हली चार्ज व्हायला लागली. देअरफॉर द इट इज पोलराइज व्हायला लागली. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेस्टिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द रेस्टिंग पोटेन्शियल. आउटर पॉझिटिव्ह झालं इनर निगेटिव्ह झालं मग आता हायर पॉझिटिव्ह पोटेन्शियल कुठे बाहेर आहे. पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडून निगेटिव्ह पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉनचं फ्लो नाही करंट फ्लो होत असते आणि इलेक्ट्रॉन काय व्हायला लागले निगेटिव्ह चार्ज करून निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे व्हायला लागले. तर इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्समुळे इथे चार्ज फ्लो व्हायला सुरू झाले. यू माइट बी कंटिन्युअस curious to know about the mechanism of the generation of the impulse and the conduction of the along axon. Conduction and impulse आपण बघणार आहोत. When the stimulus is applied at a site, स्टिम्युलस अप्लाय झालं काय होते आता 21.2 फिगर मध्ये बघा पॉइंट ए ला बघा आता पॉइंट ए ला 21 पॉइंट मध्ये 2 मध्ये पॉइंट ए ला बघा आता पोलराइज्ड मेम्ब्रेन द मेम्ब्रेन ॲट अ साइट ए बिकम्स फ्रीली परमेबल टू Na प्लस ला. पहिल्यांदा काय लागलं आता पुन्हा आधी वाचून घेऊ आपण. Na प्लस ला परमेबल दिस लीड टू द रॅपिड इन्फ्लक्स ऑफ द Na प्लस कुठं होतंय रिव्हर्स पोलॅरिटी रिव्हर्स करायला लागला. आउटसाइड द सरफेस मेम्ब्रेन बिकम निगेटिव्हली चार्ज. आता उलटा आता आउटसाइडला निगेटिव्ह चार्ज व्हायला लागला आणि इनसाइडला पॉझिटिव्ह चार्ज व्हायला लागला. पोलॅरिटी ऑफ द मेम्ब्रेन साइड ए ला काय व्हायला लागली रिव्हर्स व्हायला लागली. हेन्स डिपोलराइज व्हायला लागली डिपोलरायझेशन व्हायला लागली. इलेक्ट्रिकल पोटेन्शियलला काय म्हणतात त्याला एक्सचेंज पोटेन्शियल. पहिल्यांदा काय होतं रेस्टिंग पोटेन्शियल विच इज फॅक्टराइज्ड टर्म ॲज नो इम्पल्स यालाच म्हणतात. ॲट अ साइड बी इमिडिएटली अहेड म्हणजे पुढे बघा की ॲट साइड बी साइडला लगेच काय व्हायला लागलं इमिडिएटली ॲक्शन पोटेन्शियल रिकवर व्हायला लागलं. द मेम्ब्रेन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज outside surface and negative charge inner surface मध्ये रिकवर व्हायला लागला. As a result of the current flow of the inner surface from the side A to side B on the surface of the current flow from side B to side A म्हणजे रिव्हर्स पोलॅरिटी जनरेट व्हायला लागली आणि नॉर्मल कंडिशनला पुन्हा नर्व इम्पल्स यायला लागला. टू कम्प्लीट द सर्किट करंट फ्लो आणि
सर्किटचा फ्लोचा करंट पूर्ण होते इथे. Hence the polarity at site is reversed and action potential is generated at side B. Impulse action potential generated at side B arrives to side B. Side B ला A मध्ये जनरेट झालेला action potential side B ला पोहोचतो. The sequence is repeated along the lane. Laneला म्हणजे कंटिन्युअस रिपिटेशन व्हायला लागले consequentially the impulse is rise to the stimulus induced in the permeability of the initial is short असते. एक्स्ट्रीमली शॉर्ट टाइम साठी फक्त इथे NS प्लस इनसाइडला येतो लगेच थोड्या वेळाने आउटसाइडला त्याची एंट्री म्हणजे आउट एंट्री थांबवली जाते व आउटसाइडला त्याला पुश केलं जाते. इट इज क्विकली फॉलोड राईज परमेबिलिटी राईज काय होती परमेबिलिटी कोणाची के प्लस ची होती विदिन द फ्रॅक्शन ऑफ द सेकंड एका सेकंडच्या काही सेकंडच्या फ्रॅक्शन मध्ये ते सगळं घडून येते. डिफ्यूज आउटसाइड फ्रॉम द मेम्ब्रेन रिस्टोर द resting potential restored व्हायला सुरू होते. The membrane at the site of the excitation and the fiber become once more responsible for the stimulation. म्हणजे पुन्हा आणखी स्टिम्युलेशन साठी फायबर तयार व्हायला सुरू होते. तर बघा पी साईडला काय व्हायला लागलं नाही पॉझिटिव्ह चार्ज इथे काय डिफ्यूज व्हायला सुरू व्हायला लागला. पॉझिटिव्ह चार्ज इथे डिफ्यूज झाला. पॉझिटिव्ह चार्ज काय करणार मग आता ही मधली काय करायला ही साईड बी कडे व्हायला लागला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असे डिफ्यूज होता येणार आणि ही साईड बी काय करणार निगेटिव्ह चार्ज ला डिस्टर्ब करीत जाणार. मग ही निगेटिव्ह चार्ज बाहेर फ्लो व्हायला सुरू होणार. मग बाहेरचं काय व्हायला निगेटिव्ह चार्ज व्हायला मधलं पॉझिटिव्ह चार्ज पण शॉर्ट टाइम साठी असते आणि Na प्लस मध्ये डिफ्यूज केला आणि के प्लस बाहेर डिफ्यूज करायला लागला काय मार्फत तर सोडियम पोटॅशियम चॅनल मार्फत किंवा पंप मार्फत ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पण हे थोड्या काळासाठी असते आणि हे जे झालंय हे पूर्ण सर्किट फ्लो झालाय. हे सर्किट फ्लो झालाय. आता यामध्ये इलेक्ट्रॉन असे फ्लो आहे बी टू ए नाही ए टू बी इथे जर ए समजला तर इलेक्ट्रॉन ए टू बी मध्ये फ्लो व्हायला लागले. आता बघा ए बी असा इलेक्ट्रॉन करंट फ्लो व्हायला लागला ना असा करंट फ्लो झाला म्हणजे इलेक्ट्रॉन हे बी टू ए पासून जायला सुरुवात केली. त्यानंतर आहे ट्रान्समिशन ऑफ द इम्पल्सेस. इम्पल्स ट्रान्समिशन काय करायला जातं बघा इन ऑल इम्पल्स इज ट्रान्समिटेड फ्रॉम द न्यूरॉन टू अनदर जंक्शन इज कॉल्ड ॲज द जंक्शन असते नर्व म्हणजे दोन न्यूरॉन मध्ये जी जंक्शन असते त्याला सिनॅप्स म्हणतात. द सिनॅप्स इज फॉर्म बाय द मेम्ब्रेन ऑफ द सिनॅप्स काय पासून फॉर्म झाले प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन पासून synapse formation होत आहे which is may or may not be separated by the gap. गॅप असू शकतो किंवा नसू शकतो. याला काय म्हणतात ती गॅप जर असला तर त्याला गॅपला काय म्हणतात सिनॅप्टिक क्लिफ्ट म्हणतात. these are the two types of the synapse. त्यानुसार दोन टाइप आहेत इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स हे दोन त्याचे टाइप पडतात. इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये काय व्हायला लागलं बघा आता the membrane is pre and post synaptic neuron very close proximity. म्हणजे इथं जर प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन असलं तर इथंच पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणजे ह्यांच्यामध्ये खूप थोडा गॅप आहे. इलेक्ट्रिकल करंट फ्लो काय आहे डायरेक्टली वन न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉनला इलेक्ट्रिकल करंट अक्रॉस मध्ये फ्लो व्हायला. ट्रान्समिशन ऑफ द इम्पल्स अक्रॉस द इलेक्ट्रिकल सिनॅप्स इज व्हेरी सिमिलर टू इलेक्ट्रिकल इम्पल्स कंडक्शन सारखंच यामध्ये सिमिलर आहे इलेक्ट्रिकल कंडक्शन. Impulse transmission across the electrical synapse is always faster than the across the chemical synapse. Electrical synapse is rare in our system. तर आता केमिकल सिनॅप्स बघा केमिकल सिनॅप्स एकदम आपल्या सिस्टम मध्ये जास्त फाउंड होत नाही इलेक्ट्रिकल त्यामुळे आपण केमिकल्सचा जास्त स्टडी करणार आहोत. तर केमिकल सिनॅप्स काय मेम्ब्रेन इज द प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स आर सेपरेटेड बाय द फ्लूइड फील्ड विथ द स्पेस काय म्हणजे सिनॅप्टिक फ्लूइड असते ती फ्लूइड फिल केलेलं जाते. डू यू नो अबाउट द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन अँड ट्रान्समिट अँड इम्पल्स ऍक्टिव्ह पोटेन्शियल ऍक्शन पोटेन्शियल अक्रॉस द सिनॅप्टिक क्लेफ्ट टू अ पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन केमिकल कॉल्ड ॲज द न्यूरोट्रान्समीटर. ते न्यूरोट्रान्समीटर
ट्रान्समिट केले जाते सिग्नल. इट इन्व्हॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ द इम्पल्स ॲट दिस सिग्नल्स. द एक्झॉन टर्मिनल कंटेन व्हेसिकल्स filled with the neurotransmitters. एक्झॉनच्या टर्मिनल म्हणजे सिनॅप्टिक नोडमध्ये काय व्हेसिकल असतात. त्या व्हेसिकलला सिनॅप्टिक व्हेसिकल म्हणतात. त्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर असतात. When the impulse action potential arrive at the axon terminal arrive केला, the stimulation movement of the synaptic vesicle towards the membrane will infuse the plasma membrane. आणि ते काय करतात, रिसेप्टर जे प्लाझ्मा मध्ये पोस्ट मध्ये आहेत, पोस्ट मेम्ब्रेनवर आहेत, त्यामध्ये ते फ्यूज करायला सुरुवात करतात. एक्झॉनचं स्ट्रक्चर हेडलाईन हे झाला एक्झॉन. हे एक्झॉन टर्मिनल ही झाला, ही जी आहे ती सिनॅप्टिनोमिक वेसिकल आहे, सिनॅप्टिक वेसिकल. आणि ह्यांच्यामध्ये जी आहे ती प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे आणि ही जी आहे ती पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे. आणि ह्यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये ही जी गॅप आहे, ही जी गॅप त्याला काय म्हणतात, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि ही इथं स्ट्रक्चर ह्याला रिसेप्टर म्हणतात. ह्याच्यामध्ये त्याला वेसिकल म्हणतात.